नाही का घरी हे आहे नाही काय चल ना घरात नाही तर पाहिजे गोष्टी करशील तिच्या नाही तर बचबच करते तिला ऐकू गेले तर पाहिजे आरामशी सांग. काल नाही काय कापूस म्हणा नव्हता म्हटलं तर नाही काय हिने किती रुपयाचा वेचला तुला माहित आहे 100 रुपयाचा. काय तिचा रोजही निघाला ना असं जगतीच आहे बाई काम तिला कापूस उरकतच नाही. जाल तरी पुरवते का बिचारे 100 रुपयासाठी बाया म्हटलं कितला मन असते 300 400 रुपये कमावते ना 100 रुपये कमावले हाचा जगतो नाही काय जाल तरी पुरवते का तिला वाटत असं 100 रुपये कुठून येते म्हणून जात असं. आणि 7 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत कामच करणं आहे का बिचारे 100 रुपयात पुरते तरी काय तिले त्याच्यापेक्षा घरी राहायला पुरवते. त्याला काय करावं लागते बाई तिला ऐकू गेलं तर कारण आपली झव वसाड काढते काही काढत नाही. काम तुमचे बसले असं नाही तर काय करू. हो आई कामं झाले आमचे आता बसलं वावरात काही कामं आहे नाही आता हरभरे सोंगणं झाले कापसाला जाऊन आलं पण कापूस काही मना जोगता आहे नाही मग काही जाल फुटत नाही म्हणून काही चाललो नाही घरीच आहे. बाई हिच्यासमोर बोललं काही उठतच बोलते विचार माझ्यासमोर मी कायच करू इच्छित पोरगी कधीच बोलत नाही माझ्यासमोर उठत कधीच बोलली नाही चांगलीच बोलून माझ्यासमोर आई पाय दुखला बसतो पाय बुडीचे कसे नाटकं नीर आणि काय नाटकच करून आले 2-3 दिवस झाले नीरा पाय दुखते तर तिचा बसूनच ते गलीवरही बसते विचार वट्यावरही बसत ते देवा लाई दुखून आला व काय करू मी या दुखण्याला कावली व कावली सविता नीरा पाय दुखून आला दवाखाने केले किती गेलं तरी पाय बसून नेला काय करू काल मी बुड्याला घेऊन दवाखान्यात गेलती व प्लोन पाय रसना झाले प्लोन पाय पण आता सराम नाही पडत 4-5 दिवसांनी पडत लिहून दे बरं मी घेऊन येईन बुड्याला पाठवून नाही तर मी जाईन मेडिकल मध्ये बाई नीरा पाय न टोंगायपासून दुखून झालं ना काय करू बाई काहीच नाही वाटते बुडीचं अजून नाटक पाय दुखणं चालू झाले वाटते अजून नीरा तेच असते दुखण्याचं घरानं ते आपल्या घरी येऊन लिहिलं येते नीरा म्हणजे बुवारी सवय येईल शिंद माघारी सारखी येत जाई म्हटलं मी इले काय हा नीरा इले हा इलायचं काही काम आहे का हिच्या घरी सगळं आहे ना लिहिलायचं दमला आहे तिचा लय सैले हे नाश्त्याला देऊ दे चहा मांडू दे काही असलं का देऊ दे हिच्या घरची बुडी बडबड करते तरी तिला देते हे त्यानं बाई खाऊ दे ना जाऊ दे म्हातारा जीव खाऊ द्या लागते काय करतो आपल्या घरी असून तिचा शेअर म्हणून येते आपल्या घरी त्याच घरी आहे तिचा शेअर त्या बुडीचा नाही तिच्या घरी गेली का तिची सून म्हटलं चहावर झाकण न ठेवते ना हा तसं काही आपण चहा प्यालाच नाही तिच्या घरी गेलो का ते चहा पेत असले ना झाकण ठेवते म्हटलं चहाच्या गंजावर. आम्ही जातच नसतो म्हणा कधी गेलो नाही पेतोय नसतो मी चहा तिच्या घरचा आपल्या घरी प्या माझ घरी मस्त गाईचं दूध आहे घट्ट चहा मस्त मला दुसऱ्याच्या घरचा चहाही नाही आवडत हा मला माझ घरचं आवडते. काय करा आमच्या घरी गाई म्हशी आहे नाही आम्हाला बाई पतला पाण्याचा चहा प्यायला लागते काय करतो पतलं दूध राहते ना कुच्च घट्ट भेटते. बाप्पा मी घरी चालली माझ्या पायसला दुकानात 3-4 पडून चालली बाप्पा घरी पडल्या म्हणल्या तर बसा लागत हो चालली ना माझ्या बुडीचं ना ते कावलं बाप्पा या बुडीले सगळ्या दवाखान्यात नेलं ना सगळे गावातले दवाखाने फिरवले म्हटलं तरी तिचं दुखणं बसूनच नाही आलं भले कावानी बुडगी आहे माझ्या घरची बोलतो तिचं दुखत असन म्हणून हा कोणी काही नाटकं करते काय हो ना माईल कोणाशी बोलतो होतो तशी तुमची माय काय करणार आहे तशी कावानी हा कधी पाहिलं काय एक पुळणी टाकत कोणासाठी आणि तिचं भलं दुखते म्हणते माईपेक्षा दुखते काय माय पाय माय वजन किती आहे म्हटलं तरी माईकडून चालणं नाही होत कामं नाही होत तरी करतोच ना मी. सासू झाली बाई हा सासू करतच नसते आपल्याला करायच लागते आपलं वजन किती वाढलं काही वाढलं आपले पाय दुखलं काही दुखलं तरी आपल्याला स्वयंपाक करायच लागते. आपण ठेका घेतला ना त्याच्या पोरायचा त्याच्या नवऱ्याचा सारायचा आपणच करायचं हा ते आपलं एखाद्या दिवशी दुखलं तर पुई करत नाही भाजी करत नाही आपलं दुखलं तर काही करत नाही म्हणजे आपणच त्याचा ठेका घेतलाय काम करायचा. सुनाईपाशी जात नाही मापाशी कावन टाकला जात नाही एखाद्या दिवशी गावले तिकडे एवढ्या दूर आहे करते सुना नीरा आज जाऊन तर पाव एखादा करते काय म्हणून सुना मास मात्र राहते बुडगी हो माई त्या मात्र नाही राहीन तर काय तुला दिलं सगळं वावर दिलं घर दिलं सगळं देते ती बुडी तुला देते ना त्याला देते काय त्याला देते त्याचा हिस्सा त्याला द्यास लागणार आहे आज नाही उद्या तर खाऊ राहिली तू त्याचं हा धरायचं नोकरीवर आहे म्हणून भेटते तुला द्यायचं भेटते तर करतोय ना मी त्या एखाद्या दिवशी येते काय बुडील पैसे देते का काय देते मलाच करा लागते तिचं हो आपल्यालाच करा लागते कोण करते दुसऱ्या चोपडी लावायलाच असते आपल्यालाच सगळं करा लागते त्याला करा लागते काय म्हणून त्याची गोष्टी मोठ्या असते ना खरंच हो तसेच आहे यायले काय यायच्या वर्षी सासू आहे पण हे यायची सासू कामं करते हा म्हणून बरी आहे माझ्या सासूनं कामही नाही केलं असतं तरी मी वागवलं असतं म्हटलं तिले असं नाही माय तुमच्या आणि तुम्ही निरावाच करत राहते सासूले ते बरोबर आहे करा नाही लागणार तर काय आपले लोक आहे म्हणून आपल्याला करायच लागते करा लागते काकू हे मान्य आहे पण ते पोरायला हिचा देणारच आहे ना मग एखादा जाऊन पाहिले काय होते पोरायच्या घरी 2 महिने राहू तिकडे राहत नाही ना चल घरी बुड्याला करते चला घरी तिला तिचं गमतच नाही तसं असं ऐकवायला बुडी म्हणे माय पोरं तुला पैसे देते म्हणून वावर पेराले याले त्याला सगळ्यालाच पैसे देते बा गाडी घेतली त्याला पैसे दिले म्हणते त्या देराईनं तरी तुला कमीच आहे का तिकडे काम होतं मले तुमच्या घरी म्हणून येऊन आलती तुम्ही तर दिसले मले
हेच दिसते पैसे देते कायचे पैसे देते एक खडकूत नाही दे. ते तर लाईनीला हुशार आहे माझ्याकडची चॅप्टर. तुम्हाला माहित नाही का कशी तुम्ही बोलत राहते नी रे दे भासऱ्याले. हो, हे गोष्ट खरी आहे. तिनं माझ देत म्हटलं होतं तून मी करते बाई भासरेल कशी आहे तर. स्टँडर्ड आहे ना त्याच्या घरी तसंच बोलते. माणूस किती असते. भासरेले तुम्ही आम्ही बोललो तर काय होते. तिची मोठी बहीण तर मस्त बोलते व आम्ही तुम्ही मस्त आपल्याही संगत चांगली बोलते. कधीच अशी चांगली बोलते. हे मीच करते भासरेले. हिच्या नवऱ्याला मस्त बोलते. भाऊजी करते चांगली आहे. पण हिची मोठी जाऊ मोठ्या भासऱ्यापाशी तर हेच आहे व दुकानच आहे. त्याला तर नोकरी नाही व. पण नोकरी नाही पण त्याच्याशी लय पैसा आहे म्हटलं. हाय नाही तर काय लय पैसा आहे. माही जाऊ हे चालवते दुकान चालवते. पोरगो इंजिनियर झालाय. पैसे नाही तर काय ते कंपनीत जाते जात नाही तर काय. पप्पानं दिलं घर घेऊन तिथं. नाही त्या सासऱ्यानं तर काही दिलं नाही. तुमच्याच भरतीत आहे व सगळं. भरती तसं त्याला पोरं आहेत तर वावर द्या नाही लागत काय द्याच लागणार आहे. आज नाही उद्या देणं आहेच आम्हाला. ते देणं आहे हे माहीत आहे. पण त्याईनं घेतले तर बरं. नाही घेतले तर सध्याचं लग्न होईपर्यंत पोरायचं घेन नाही ते. थांब ना त्याचं पोरायचे लग्न होऊ दे मग तुले तिथेच हे. त्याचं काही खरं असते काय देते. दूरची गोष्ट आहे. कोणी कोणाच्या बायका सोडत नाही. हुशार आहे चांगल्या दोघी बहिणी त्या. फक्त अलग पडली त्या दोघी बहिणीवर. पण तू येते ना बाई त्याईले. येत नाही असं नाही. तू जाऊ आहे तर ती येते ना. माय जाऊली हे आणतो बाई मी ते आणतो बाई सांगते ना. साडी आणली होती ना मागं तुले ते ना. माझ्या एकटाच दिलती नाही इले. किती मस्त साडी आणली बाई. अकरीनं गोयातलं आणलं किती चांगलं आणलं तरी इले नाव नाही म्हटलं. हे अशीच बोलते त्या इले. त्याची देखता मस्त बोलते ताई आपल्या मागं बाई त्याच्या मागं बाई कशी बोलते हे. मग काय बेकार बोलत जाऊ त्याच्या संग. वाट्यावर बसते काव आणते निरा कलकल करते. इथं येऊन बसते. याच्या त्याच्या चुगल्या करते. निरा लाजा नाही वाटतं. तिथे येऊ बसते. माझ्या घरात कल येते. निरा चुगल्या करते. माई चुगल्या केल्या मला ऐकू आल्या. लय बचल करत राहते. तिथं साऱ्या गावाच्या कुटण्या करता. त्या कोणच्या केल्या आम्ही तुझ्या कुठल्या सांग बरं. आणि आम्ही मग बाज घरच्या गोष्टी करून आलो. आम्ही कोणाच्या गोष्टी नाही करून आलो. आम्ही आमच्याच गोष्टी करून आलो. अजिबात ना वाट्यावर बसत नका जाऊ. याच्या त्याच्या कुटण्या कराले अजिबात नाही. बेकार सवय आहे तुमची. काही बोलतच नाही का बबिता. तू काही बोलतच नाही का कोणासंगत. अशी बोलून आली. मी बोलतो सगळे सांगत पण अशा कुटण्या नाही कर. याले तोंडावर म्हणून त्याले म्हणून. आणि माय कापूस काढला ना 100 रुपयाचा वेचला म्हणून काही काम आहे काही येईल. मी किती काही वेचतो. माय कशी पैसे होती म्हणून मी जातो. काय म्हटलं चांगलंच म्हटलं. 100 रुपयासाठी जाळ पुरवते का बाबा बिताले. आम्ही काही बेकार म्हटलं का. बिचारीले दिवसभर काम करावं लागते असं करावं लागते बा. मन दुखलं आमचं म्हणून म्हटलं. तुम्हाला ठेस काम आहे कोणचे आहे उभारीच्या चली बी मा घरात. तुम्ही करत बसा बच करत राहता. मा घरात कल याला रे म्हणजे ऐकू. पोरगी करते अभ्यास. 10वीचं वर्ष आहे माझ्या पुरीचं. आणि बडबड करत राहायचं. तुमच्या घरापाशी करत जाणार. तुमचे लेकरं गेले 10वी शिकून मोकळे झाले. दुसऱ्याच्या घरापाशी कल करायला येता. शिक्षण चालू आहे ना माझ्या पुरीचं. चालले इथं बच्च करत राहते. लेकराचा अभ्यास राहते ना. काय माहिती पोरगी अभ्यास करून आली म्हणून. नाही तर काय केले असते बाई आम्ही गोष्टी. हो बबिता अभ्यास करते काय पोरगी. जातो आम्ही आमच्या घरी जातो. बस ना पण आरामशीर करणार गोष्टी. मार जोऱ्यानं करता आरामशीर करणार. लेकराचं 10वीचं वर्ष आहे. कसंही करू देत जा ना अभ्यास. कसंही लेकरू अभ्यासाला बसलं तर. बबिता बसायला कशी हुशार आहे. तिला वाटते आपण गोड बोललं तर हे गोड बोलते. मग गोष्टी करायला बरं होते सोबत आपल्या. अशी हुशार आहे हे. बबिता त्या फॉर्म नाही भरला का. विधवाचा फॉर्म आहे ना भरणं चालू. जाणं अंगणवाडीत. आधार कार्ड घेऊन जा. फोन नंबर घेऊन जा. तिथं अंगणवाडीत विधवाचा फॉर्म चालू आहे. तू भरत नाही काय. माहीतच नाही व कोणची योजना व काय आलं. व्यवसाय करायला होय म्हणते बा. विधवा बाईले व्यवसाय करायला. तुला कशी पैसे भेटत बा म्हणून तू दिसली म्हणून आता सांगितलं मला. नाही तर अंगणवाडी बाई आलती. फोन आलती विधवावाल्या बाई हाय काय म्हणे. मी म्हटलं बबिता हाय बाबा जाऊन बा म्हटलं त्याच्या घरी. आली नाही का त्या घरी. औरात गेलती ना घरी नसन म्हणून ते मला काही माहीत नाही पडलं. जाऊन पाहतो मी अंगणवाडीत जातो मी आता. 2 वाजेपर्यंतच भरायला लागते. मग बंद होते अंगणवाडी. 2 वाजेपर्यंतच राहते. तो फॉर्म भरणार 50 रुपये घेऊन जायचं. झालं ते सांगितलं मला. नाही तर माझ्या गेलाच तर योजनेचा फॉर्म. तू मी फालतूच बडबड केलं हो तुम्हाला. नको करत जो बिचार कोणाला. चांगलं नाही बडबड करणं. बडबड करतो काकू. पोरगी अभ्यास करून आली म्हणून बडबड केलं. फालतू करतो काय मी. मिळाय काय
तू कधीच बोलत नाही. हा, आमचा आवाज आला असून तुले म्हणून तुले राग आला आमचा. जाऊ दे, रागच आला ना, जाऊ दे, माफ करून टाक बाप्पा आम्हाला. मी अंगणवाडीत आता 5-10 मिनिटात जातो. बाप्पाचे काम झालं पाहिजे, कोणाचाही फायदा झाला म्हणजे झालं, आपल्याला काय करायला लागते. हो हो.